मित्रांनो, आपल्या टेक्नो मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इनपुट डिव्हाइस आउटपुट डिव्हाइसेस याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. ज्यांना काही इनपुट डिव्हाइसेस कोणते आहेत, आउटपुट डिव्हाइसेस कोणते आहेत, इनपुट डिव्हाइसेसचं काम काय आहे, आउटपुट डिव्हाइसेसचं काम काय आहे कम्प्युटरमध्ये, त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण इनपुट डिव्हाइसेस बद्दल माहिती पाहूया. इनपुट कम्प्युटरचे इनपुट डिव्हाइसेस. आता कम्प्युटरचे इनपुट डिव्हाइसेस कोणकोणते आहेत? कीबोर्ड आहे, माऊस आहे, जॉयस्टिक आहे, स्कॅनर आहे, या प्रकारे वेब कॅमेरा आहे. हे सगळे इनपुट डिव्हाइसेस आहेत. सगळ्यांचं काम वेगवेगळं आहे. जसं की कीबोर्डचं काम काय आहे की टायपिंग करण्याचं काम आहे, काही लेटर्स वगैरे टाईप करण्याचं. माऊसचं काय पॉइंटिंग डिव्हाइस आहे, आपल्याला काही क्लिक करायचं आहे माऊसने, त्याचं काम. स्कॅनरचं काम काय आहे की आपले जे फोटो डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन करण्यासाठी कामाला येतात स्कॅनर. वेब कॅमेरा काय आहे? वेब कॅमेरा एक इनपुट डिव्हाइस आहे की आपल्याला व्हिडिओ कॉलिंग इंटरनेटच्या माध्यमातून आपण करू शकतो किंवा फोटो वगैरे काढण्यासाठी. हे सगळे इनपुट डिव्हाइसेस आहेत. इनपुट डिव्हाइसेसचं काम काय आहे की कम्प्युटरला आपण जी माहिती प्रोव्हाइड करणार आहोत याला इनपुट डिव्हाइसेसच्या माध्यमातून आपण करू शकतो. इनपुट डिव्हाइसेसच्या माध्यमातून. तसेच यानंतर आहे आउटपुट डिव्हाइस. दुसरा पॉइंट जो आहे आउटपुट डिव्हाइस. आउटपुट डिव्हाइसचं काम काय की जे आपल्याला आउटपुट मिळतं, जसे की प्रिंटर आहे. जे प्रिंटर आपण सॉफ्ट कॉपीमध्ये जे मॉनिटरवरती पाहतो त्याची आपल्याला प्रिंट आउट पाहिजे, ते आउटपुट डिव्हाइसेस तो मिळते. जसे की प्रिंटर आहे, मॉनिटर आहे, स्पीकर आहे, हे सगळे आउटपुट डिव्हाइसेस आहे. स्पीकरचं काम काय की ऑडिओ आउटपुट, जे आपण गाणे वगैरे कम्प्युटरवरती ऐकतो त्याचा जे साऊंड आहे तो आपल्याला स्पीकरद्वारे आपल्याला मिळतो. तसेच प्रिंटरचं काम काय की आपण जे सॉफ्ट कॉपी हे जे पाहतो आपण स्क्रीनवरती, ही जे आपल्याला प्रिंट आउट पाहिजे ते हार्ड कॉपीमध्ये, ते सध्या ते आपल्याला प्रिंटरच्या माध्यमातून मिळते. हे आउटपुट डिव्हाइस आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला नवीन नवीन इनपुट डिव्हाइसेस आउटपुट डिव्हाइसेस बद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.